नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये ही ब्रेकिंग न्यूज म्हणायला हरकत नाही. कारण असं घडतंय ह्यावरती सध्या विश्वास बसत नाही. आणि जर असं घडलं तर ह्याचं जे परिणाम किंवा इफेक्ट्स आहेत ते पूर्ण महाराष्ट्रावर होऊ शकतात का, असाही एक प्रश्न आहे. आता काय घडलं तर सोलापूरमध्ये चक्क शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र झडपीसाठी लढत आहेत. हो, हे सत्य आहे आणि त्याची चर्चा आता पूर्ण महाराष्ट्रभर आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये हा पहिला प्रयोग झालेला आहे भाजपच्या विरोधात. दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजप विरोधात महाआघाडी करून लढत आहेत. याविषयी अधिकृत कोणतीही घोषणा झाली नसली तरी असा प्रयोग तिथल्या ठाकरे यांच्या आमदारांनी केला असल्याचं समजते. आता जर एकंदरीत याची जी पडसाद आहे किंवा याचा परिणाम आहे की जर दोन शिवसेना एकत्र येऊन एखाद्या भागामध्ये लढत असतील तर याचे जे सकारात्मक परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर होऊ शकतात का, तर हा प्रश्नचिन्ह आहे. कारण स्थानिक ठिकाणचं जे राजकारण आहे त्या नेत्यावरती अवलंबून असतं, त्या नेत्याच्या निर्णयावरती अवलंबून असतं. याविषयी अधिकृत माहिती म्हणजे रित्या संजय राऊत यांना विचारलं, त्यावरती त्यांची ठोक प्रतिक्रिया आली की असं हे अधिकृत युती नाही आणि असं ठाकरे कधी परमिशन किंवा परवानगी देणार नाहीत युतीसाठी, असं त्यांचं म्हणणं आहे. मग एकंदरीत आता हे पाहणं पण औचित्याचं ठरणार आहे की ठाकरे बार्शीमधल्या त्यांच्या आमदारावरती कारवाई करणार का, मग का ह्या गोष्टीला दुजोरा देणार. आणि जर समजा ठाकरे यांनी कारवाई केली तर काय कारवाई करणार आमदारावरती, आणि जर दुजोरा दिला, जर त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर याचं पडसाद पूर्ण महाराष्ट्रावरती उमटणार का, हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे. पण या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं, आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.